नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण वाचत आहोत छत्रपती शिवाजी महाराज पुस्तक. याचे लेखक आहेत कृष्णराव अर्जुन केळुसकर. याचा आपण आज भाग 26वा सज्जन सेवा इथून वाचण्यास सुरुवात करणार आहोत. सुरू करूया. येथपर्यंत आमच्या महाप्रतापी चित्रनायकाचे जीवनव्रत कथन केले आहे. त्यात त्यांच्या अंगचे शौर्य, वीर्य, औदार्य, राजकार्य निपुणत्व, प्रजापालनपटुत्व, युक्तिमत्ता, बुद्धिमत्ता, मातृपितृभक्ती इत्यादी उज्ज्वल गुणांचे दिग्दर्शन अनेक प्रसंगी झाले आहे. तसेच त्यांच्या ठायीची धर्मशीलताही अनेक वेळा व्यक्त झाली आहे. ही वृत्ती महाराजांच्या ठायी केवढी निस्सीम वसत होती हे साधू समागम व साधुसेवा याविषयी ते सर्वदा किती स्वोत्कंठ असत ते सांगितल्याने प्रत्ययास येणार आहे. सदाचार संपन्न व धर्मशील मातेच्या चिरसहवासाने महाराजांच्या ठायी धर्मबुद्धी अल्पवयापासून जागृत होऊन तिची वृद्धी कथापुराणादिकांच्या श्रवणाने उत्तरोत्तर होत गेली. हे जे वळण त्यांना लहान वयात लागले ते आमरण कायम राहिले. या उज्ज्वल वृत्तीस्तव त्यांना नेहमी असे वाटे की केवळ ऐहिक ऐश्वर्यप्राप्तीने जीवन साफल्य व्हावयाचे नाही, तर खरे जीवन सार्थक्य परलोक साधनातच आहे. त्यांनी ज्या प्रांतात प्रथम स्वराज्य साधनास आरंभ केला त्यात तुकाराम बाबांचा देहू गाव आहे. या महाभगवत भक्ताची उत्कृष्ट कीर्तने त्यांना लहान वयापासूनच ऐकावयास मिळाले असून त्यांच्याविषयी त्यांच्या मनात अत्यंत आदरबुद्धी व पूज्यभाव वसत असे. तुकाराम बाबा त्या काळच्या कीर्तनकारात अग्रगण्य असून पराकाष्ठेचे भाविक व प्रेमळ भगवत भक्त असल्याकारणाने त्यांची बोधवाणी अत्यंत प्रासादिक व मनोवेदक असे. यास्तव त्यांची कीर्तने ऐकण्याचा महाराजांना अतिशयीत उल्हास असे. तुकाराम बाबा पुण्यास वारंवार येऊन कीर्तने करीत. ती महाराज ऐकावयास जात. पुढे त्यांच्या मुक्कामाच्या आसपासच्या एखाद्या गावात त्यांचे कीर्तन व्हावयाचे आहे असे कळल्यास ते कधीही चुकवीत नसत. बाबांच्या कीर्तनाचा हव्यास महाराजांना किती उत्कट असे याचे एक उदाहरण येथे सांगतो. एके समयी महाराजांचा मुक्काम सिंहगडावर असताना बाबांची कीर्तने पुण्यास घरोघर होऊ लागली. ही बातमी महाराजांना कळून ते ती ऐकावयास रोज रात्रीला पुण्यात जाऊ लागले. या त्यांच्या परिपाठाची बातमी चाकणच्या किल्लेदारास लागून त्याने त्यांच्या पाळतीवर काही पठाण ठेवले. महाराज नित्यक्रमाप्रमाणे गडावरून उतरून पुण्यास एका वाण्याच्या घरी बाबांचे कीर्तन ऐकण्यास बसले असताना या पठाणांनी त्या घरास गराडा घातला. परंतु त्यापैकी कोणीही महाराजांना पूर्वी कधी पाहिले नसल्यामुळे त्यांनी एकंदर श्रोत्यांना पकडून नेण्याचा विचार ठरविला. हे अरिष्ट पाहून श्रोतजन घाबरून जाऊन त्यांची धांदल उडाली. ती पाहून तुकाराम बाबांनी गडबड कशाची आहे म्हणून विचारले. तेव्हा श्रोत्यांनी बाबांना हे संकट सांगून शिवाजी महाराजांना येथून पळून जाण्याची आज्ञा करावी असे सुचवले. बाबा म्हणाले, कीर्तन चालले असताना मध्येच उठून जाऊ नये असे आहे. आज एकादशी आहे. अशा सुदिनी आपणा सर्वांना हरिकथा श्रवण करीत असताना मृत्यू प्राप्त झाला असता कैवल्यप्राप्ती होऊन जन्ममरणाची एरझरा चुकेल. यासाठी कोणीही निघून जाऊ नये असे म्हणून बाबांनी विठ्ठलनामाचा गजर करून देवाचा परम सद्गदित अंतकरणाने धावा केला. महाराजही अशा समये कीर्तनातून उठून जावयाचे नाही असा निर्धार करून जागच्या जागी मोठ्या धैर्याने बसून राहिले. तेव्हा त्यांच्याबरोबर असलेल्या एका विश्वासू सेवकाने आपल्या धन्यावर आलेले हे संकट निवारण्याची युक्ती काढली. ती अशी: तो महाराजांचा शिरपेत चढवून एका घोड्यावर बसून त्या पठाणाच्या समोरून निसटून गेला. त्याला पाहताच पठाणाला तो शिवाजीच आहे असे वाटून त्यांनी त्याच्या मागे आपले घोडे भरधाव फेकले, परंतु तो त्यांना मुळीच गाठला नाही. चंद्रास्त होईपर्यंत ते त्याचा पाठलाग करीत होते. काळोख होताच तो कुठच्या कुठे निसटून गेला आणि पठाण निराश होऊन माघारी गेले. इकडे कीर्तन आटोपल्यावर महाराज बाबांचा निरोप घेऊन गडावर गेले. तुकाराम बाबांच्या प्रासादिक व सद्बोध प्रचोर वाणीचा एक समय त्यांच्या मनावर असा काही विलक्षण परिणाम झाला की त्यांनी सर्वसंग परित्याग करून शेष जीवित ईश्वर भक्तीत घालवण्याचा निर्धार केला आणि ते रानात जाऊन बसले. त्यांच्या वृत्तीत हा पालट झालेला पाहून जिजाबाईंनी तुकाराम बाबांच्या दर्शनात जाऊन महाराजांना ही वृत्ती सोडण्याचा बोध करावयास सांगितले. त्यावरून महाराज त्यांच्या कीर्तनास नित्याप्रमाणे आले. तेव्हा त्यांनी भगवद्गीतेत श्रीकृष्णाने अर्जुनास स्वकर्तव्यापासून निवृत्त न होण्याचा जो बोध आहे त्यास अनुसरून तोच कथाप्रसंग आणून बोध केला. त्यावरून निवृत्तीमार्ग सोडून ते पुनरपी स्वीकृत कार्यसिद्धीस लागले.
याप्रमाणे तुकाराम बाबांवर महाराजांची श्रद्धा अतिशयीत बसली आणि या अशा महासाधूंचे सानिध्य आपणास नेहमी घडावे व त्यांच्या बोधामृताचे सेवन आपण सदोदित करावे अशी उत्कट इच्छा त्यांच्या हृदयात उत्पन्न झाली आणि त्यांनी बाबांना अशा आशयाचे एक पत्र लिहून आपल्या एका कारकुनाच्या हाती पाठवले आणि त्यांना आणण्यासाठी घोडा, छत्री वगैरे सरंजाम दिला. ते पत्र वाचून बाबांनी महाराजांना त्यांच्या उत्तरादाखल काही अभंग लिहून पाठवले. त्यातील काही चरणांचा येथे अनुवाद करतो. हेत लागला आमुच्या भेटी, पत्रा माझी गोष्टी हेची थोर. याचे हे उत्तर ऐकेंगा भूपती, लिहितो विनंती हेताची हे. अरण्यवासी आम्ही फिरो उदासीन, दर्शन हे अमंगळ. तुम्हापाशी आम्ही येऊन या काय, वृथा आहे क्षीण चालण्याचा. राजगृह यावे मानाची असे, तेथे काय वसे समाधान. ऐकून या मनी उदास व्हाल जरी, तरी आम्ही हरी अपेक्षिना. तुका म्हणे आम्ही श्रीमंत मनाचे, पुरविले दैवाचे हरिभक्त. हे असे अत्यंत निस्पृश्यतेचे पत्रोत्तर आल्यामुळे महाराजांची इच्छा अर्थात अतृप्त राहिली. परंतु त्याबद्दल त्यास काही एक विषाद वाटला नाही, तर उलट त्या महासाधूविषयी त्यांची आदरबुद्धी विशेषच वृद्धिंगत झाली. त्यांच्या कीर्तनास ते सवडीप्रमाणे जात असत. बाबांचे अकिंचनत्व पाहून त्यांना काहीतरी नेमणूक करून देऊन त्यांचा योगक्षेम नीट चालेल असे करावे असे त्यांच्या मनात आले. परंतु तसे करण्याचा योग प्राप्त होण्यापूर्वीच बाबांचे देहावसान झाले. तथापि त्यांच्या बोधामृताचे अनेकदा प्राशन केल्याचे थोडे तरी उत्तराहे व्हावे व त्यांनी जनास आमरण ईश्वरभक्तीचा व सदाचाराचा बोध केला, त्याचा मोबदला प्रत्यक्ष त्यांना नाही तरी त्यांच्या वंशजांना द्यावा असे मनात आणून महाराजांनी त्यांच्या मुलांना 3 गावांची सनद करून दिली. ते अद्यापि त्यांच्या वंशजात चालत आहे. आपल्या हातून सदोदित साधूंची परिचर्या व्हावी व त्यांच्या सद्बोधाचे सर्वदा श्रवण घडावे म्हणून त्यांनी तुकाराम बाबांना आपल्या सानिध्य येऊन राहण्याची विनंती केली होती. ती त्यांनी अमान्य केल्यावरून त्यांच्या ध्यानात असे आले की ज्यांच्या ठायी निस्सीम वैराग्यवृत्ती बांधली असते त्यांना कोणाच्याच आश्रयाची दरकार नसते. तरी पण खऱ्या साधूंचा आपणास समागम व्हावा व त्यांच्या अनुग्रहाने कैवल्य साधन घडावे असे त्यांच्या मनात अहर्निश वागे. जेथे जेथे कोणी साधुसंत असत तेथे तेथे सवडीप्रमाणे जाऊन त्यांचे दर्शन घेण्याचा त्यांचा परिपाठ असे. अशा साधूंचा परामर्श होऊन त्यांच्या योगक्षेमाची ते योग्य तजवीज करीत. पुढे 1672 ते 73 सालात वाई, सातारा वगैरे प्रांतावर महाराजांचा अंमल बसून तिकडे त्यांचे जाणे-येणे होऊ लागले. तेव्हा त्यांना असे कळले की रामदास स्वामी या नावाचा कोणी महासाधू चाफळ खोऱ्यात मठ व रघुपतीचे देवालय बांधून राहत आहे. तेव्हा त्यांच्या दर्शनासाठी महाराज तिकडे गेले. त्यांनी देवालयात जाऊन देवाचे दर्शन घेतले आणि सभामंडपात येऊन रामदास स्वामी कोठे आहेत म्हणून तेथील आपल्या महालकार्यास विचारले. त्याने उत्तर केले, स्वामी नेहमी मठात नसतात, बहुतेक करून रानात असतात. हल्ली ते बहिरवगड येथे आहेत. त्यावरून महाराज तिकडे गेले, परंतु तेथेही त्यांचे दर्शन घडले नाही. तेव्हा निराश होऊन ते मुक्कामास परत गेले. पुढे रामदास स्वामींनी महाराजांना एक ओवीबद्ध पत्र लिहिले. ते असे: निश्चया महामेरू बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. परोपकाराची या राशी उदंड घडती जयासी, तयाचे गुण महत्वासी. तुलना कैची. नरपती हयपती गजपती, भूपती जलपती, पुरंदर आणि छत्रपती. शक्ती पृष्ठभागी. यशवंत कीर्तिवंत, सामर्थ्यवंत वरदवंत, पुण्यवंत नीतिवंत, जाणता राजा. आचार विचारशील, दानशील धर्मशील, सर्वज्ञपणे सुशील सकलांठाई. धीर उदार गंभीर, शूरवीर्यासी तत्पर, सावधपणे नृपेवर तुच्छ केले. तीर्थक्षेत्रे मोडली, ब्रह्मस्थाने भ्रष्ट झाली, सकळ पृथ्वी आंधळली, धर्म गेला. देव धर्म तो ब्राह्मण, करावया संरक्षण, हृदयस्थ झाला नारायण. प्रेरणा केली. उदंड पंडित पुराणिक, कवीश्वर याज्ञिक वैदिक, धूर्त तार्किक सभानायक तुमच्या ठायी.
धर्म रक्षी ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हाकरिता. आणि काही धर्मकृत्ये चालती, आश्रित होऊन कित्येक राहती. धन्य धन्य तुमची कीर्ती विश्वी विस्तारला. कित्येक दुष्ट संहारिले, कित्येकास धाक सुटले. कित्येकास आश्रय झाले शिवकल्याण राजा. तुमचे देशी वास्तव केले, परंतु वर्तमान नाही घेतले. ऋणानुबंधे विस्मरण झाले, काय नेनू. सर्वज्ञ मंडळी धर्ममूर्ती, सांगणे काय तुम्हाप्रती. धर्मस्थापनेची कीर्ती सांभाळली पाहिजे. उदंड राजकारण तटले, तेने चित्त विभागले. प्रसन्न नसता लिहिले, क्षमा केली पाहिजे. हे असे रामदास स्वामींचे पत्र हाती पडताच महाराज त्यांच्या दर्शनास गेले. त्यांची ही पहिली भेट 1672 सालच्या एप्रिल महिन्यात शिंगणवाडीत झाली. तेथे महाराजांनी सुमुहूर्त पाहून स्वामींचा अनुग्रह घेतला आणि त्यांच्या सान्निध्य काही दिवस राहून त्यांचा धर्मोपदेश ते ऐकत राहिले. त्या बोधाचा परिणाम महाराजांच्या चित्तावर असा विलक्षण झाला की सर्व संग परित्याग करून स्वामींच्या शिष्टमंडळात प्रविष्ट होऊन त्यांच्या सेवेत सदैव राहावे असे त्याने विचार केला. परंतु स्वामींनी त्यांना या बेतापासून निवृत्त केले आणि स्वस्थानी जाऊन आपल्या कार्यास तत्पर राहावयास सांगितले. यानंतर महाराज स्वामींच्या दर्शनास वेळोवेळी जाऊन त्यांच्या आध्यात्मिक बोधाचे श्रवण करीत असत. पुढे त्यांनी स्वामींना परळीचा किल्ला नुकताच काबीज केला होता त्यावर आणून ठेवून त्या किल्ल्यास सज्जनगड असे नाव दिले आणि त्यांच्या योगक्षेमासाठी काही जमीन लावून दिली. सज्जनगडावर स्वामी येऊन राहिल्यावर त्यांच्या शिष्यपरिवार फारच वाढल्यामुळे त्यांना लावून दिलेल्या जमिनीचे उत्पन्न पुरे पडेना. म्हणून महाराजांनी कर्नाटकात जाताना त्यांना आणखी जमीन लावून दिली.